नमस्कार मित्रांनो, मी संजय बाळापुरे आपल्या सर्वांचा इन्व्हेस्टमेंट गुरु शेअर मार्केट क्रांती या युट्यूब चॅनल वरती प्रथम आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आता पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की ईपीएस म्हणजे काय. हा व्हिडिओ पाहण्या अगोदर मित्रांनो तो व्हिडिओ पहा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आता ईपीएस कसा कॅल्क्युलेट करायचा आपण हे पाहिलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये. त्याच्यानंतर दुसरा पॅरामीटर येतो पी रेशो म्हणजे काय, तर तो पॅरामीटर आपण आता इथं पूर्णपणे कसा बघायचा, कसा काढायचा, त्याचा फॉर्म्युला काय हे सगळं चेक करणार आहे. याच्यानंतर आणखीन भरपूर सारे पॅरामीटर आहेत, वन बाय वन आपण सगळे ते पॅरामीटर बघणार आहे, स्टेप बाय स्टेप हे सगळं करणार आहे. परत त्यानंतर हे सगळं एकत्र आणून कसा आपल्याला शेअर स्वस्त आहे की महाग आहे किंवा मार्केटमध्ये ह्याचा आता आपल्याला पैसे ह्या शेअरला देऊन खरेदी केला पाहिजे का नाही, ह्याच्या कन्क्लुजन वरती आपल्याला यायचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहे, पीई रेशो म्हणजे काय. आता सांगितल्याप्रमाणे पी आणि ई म्हणजे प्राइस टू अर्निंग रेशो. ठीक आहे, आता आपल्याला बघायचंय. तर सुरुवातीला मी तुम्हाला एक बेस्ट एक्झाम्पल देतो, म्हणजे तुम्हाला प्राइस टू अर्निंग रेशो व्हॅल्यू फॉर मनी हे काय असतं ते समजेल. आता दोन प्रकारच्या दोन प्रॉपर्टी आहेत. एका प्रॉपर्टीची किंमत 1 करोड आहे आणि दुसऱ्या पण प्रॉपर्टीची किंमत 1 करोड आहे. आणि एका प्रॉपर्टी एक रेसिडेन्शियल प्रॉपर्टीचा तो फ्लॅट आहे आणि दुसऱ्या एक कमर्शियल प्रॉपर्टीचं माझं असणारं शॉप असेल किंवा ऑफिस आहे. तर रेसिडेन्शियल प्रॉपर्टीला मला रेंट येतोय फक्त 20 ते 30 हजार रुपये आणि माझ्या कमर्शियल प्रॉपर्टीला मला रेट येतोय 80,000 ते 1 लाख रुपये. मला एक सांगा मित्रांनो, तुम्ही आता तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची, त्यातून तुम्हाला रेंटल इन्कम किंवा येणारी अप्रिसिएशन ह्या गोष्टी पाहिजे. तुम्हाला राहायला फ्लॅटमध्ये जायचं नाही किंवा ऑफिस घ्यायला तुम्हाला ऑफिस नाही टाकायचं, तुम्हाला इन्कम ऑफ सोर्स त्याच्यातून निर्माण करायचा आहे. दोन्ही प्रॉपर्टी 1 करोडलाच मिळत आहेत, परंतु ह्याचा रेंट तुम्हाला तुमच्या घराचा कमी मिळतोय तुमच्या रेसिडेन्शियल प्रॉपर्टीचा, आणि कमर्शियल प्रॉपर्टीचा रेंट तुम्हाला जास्त मिळतोय. त्याचबरोबर अप्रिसिएशन पण जास्त भेटणार आहे. तर तुम्ही कुठली गोष्ट खरेदी कराल, तर 100% आपण काय करू, कमर्शियल प्रॉपर्टी आपण परचेस करणार आहे, कारण ते आपल्या व्हॅल्यू फॉर मनी देते. त्यातून आपल्याला जे इन्कम आहे तो जास्त जनरेट होतो, ते पैसा जास्त निर्माण करण्याची ताकद ही कमर्शियल प्रॉपर्टी मध्ये आहे. ठीक आहे, तर आपण काय परचेस करणार, कमर्शियल प्रॉपर्टी. त्याचप्रमाणे ज्यावेळेस तुम्ही शेअर खरेदी करायला येता, त्यावेळेस मी एखाद्या शेअर मध्ये 2 शेअर तुमच्या समोर असतील किंवा 10 शेअर असतील, तर मी कुठला शेअर खरेदी केल्यानंतर मला त्यातून डिव्हिडंड जास्त मिळेल, त्याचबरोबर त्याचं प्राइस अप्रिसिएशन जास्त मिळेल, ह्या गोष्टी मी इथं चेक करणार आहे. म्हणजे मला चांगली गोष्ट कशी स्वस्तात स्वस्त मिळेल ह्याचा मी विचार करणार आहे. ठीक आहे, तर त्याचा आपल्याला फॉर्म्युला तयार करायचा आहे किंवा कसं कॅल्क्युलेट करतात हे आपल्याला इथं आता पाहायचं आहे. आता पी रेशो त्याचा फॉर्म्युला आहे प्राइस पर शेअर, किंवा तुम्ही एकदम सोपं करू शकता एलटीपी, लास्ट ट्रेडेड प्राइस. हे तुम्ही एलटीपी ज्यावेळेस घेता, मार्केट बंद झालेला असेल 3:30 नंतर तुम्ही हा रेट घ्यायचा, त्याला म्हटलं जातं आपल्या मार्केटच्या भाषेत एलटीपी. आणि त्याला डिवाइड कशाने करायचं, अर्निंग पर शेअर. आता ईपीएस ह्याला म्हणायचं ईपीएस. हे कसं काढायचं ह्या मागचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. ठीक आहे, तर एलटीपी ला आपल्याला डिवाइड कशाने करायचंय, ईपीएस न. ठीक आहे, आता तुम्ही धरून चाला एलटीपी आहे एखाद्या शेअरची 100 रुपये आणि त्याचा अर्निंग पर शेअर ईपीएस आहे 10 रुपये. ठीक आहे, हे मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सांगतोय. एखाद्या कंपनीची किंमत चालू आहे आता XYZ ची 100 रुपये आणि त्याचा ईपीएस आहे आपला 10 रुपये. आता त्यानंतर त्याला डिवाइड केल्यानंतर 100 ला 10 आपला पी येतो 10 रुपये. आता मला सांगा 10 हा आकडा कसा आला, ह्याला किंवा ह्याला कसं पाहिलं जातं, तर 100 रुपयाला 10 रुपयानं आपण डिवाइड केल्यानंतर आपल्याला आकडा मिळतो 10. तर हा 10 आकडा काय आहे, तर मला 10 रुपये कमवण्यासाठी मला इन्व्हेस्ट करायचे आहेत 100 रुपये. म्हणजे ह्याचा आपण जर हे काढलं तर 1 रुपया कमवण्यासाठी मला किती इन्व्हेस्ट करावे लागतील, तो आकडा आहे पीई रेशो. लक्षात आलं तुम्हाला. आता इथं आपल्याला 10 रुपये कमवण्यासाठी 100 रुपये इन्व्हेस्ट करावे लागणार आहेत, म्हणजे 1 रुपया कमवण्यासाठी मला 10 रुपये तिथे द्यावे लागणार आहेत. लक्षात आलं. आता आपण एक्झाम्पल घेऊया, एक ए कंपनी आणि एक बी कंपनी. ठीक आहे, कंपनी ए चा ईपीएस आहे 10 रुपये, कंपनी रेट आहे 100 रुपये, तर तिचा पी रेशो किती होणार, तर 10 रुपये. ठीक आहे, आणि कंपनी बी तिचा ईपीएस आहे 20 रुपये, त्याचबरोबर त्याची शेअर प्राइस आहे 400 रुपये. ठीक आहे, तर त्याचा पी किती होतो, 20 रुपये. आता पीच्या फक्त जर हिशोबातनं जर आपण कॅल्क्युलेट करायला गेलो तर कंपनी ए चं हे आपल्याला काय वाटते, स्वस्त आहे किंवा ही कंपनी मी खरेदी केली पाहिजे. आणि कंपनी बी चा आपण विचार करायला गेलो तर आपल्याला वाटतं कंपनी बी ही महाग आहे पीच्या हिशोबानं, तर आपण बी कंपनी आपण खरेदी केली नाही पाहिजे. तर आपल्या इथं कन्क्लुजन निघतं. तर असं नाही, ह्याच्यानंतर पुढं ऍक्च्युअली कॅल्क्युलेशन कसं केलं जातं किंवा त्याचा व्ह्यू कसा असतो हे आपण पुढं इतक्यात आपल्याला त्याचं लगेच कन्क्लुजन काढता येणार नाही. पुढे गेल्यानंतर आपल्याला त्याचं कन्क्लुजन काढता येईल. यू कांट फाइंड चीपर कंपनी बाय ओनली पीई रेशो रेट. ठीक आहे, नीड टू कम्पेअर विथ सेम सेक्टर कंपनी अँड सेक्टर विथ इंडेक्स अँड सेन्सेक्स ॲज वेल ॲज peer कंपनीज. ठीक आहे,
तर ते आपल्याला कसं बघायचंय. आता मी तुम्हाला 4 प्रकारची उदाहरणं देतो. पीई कमी असेल किंवा कंपनीचा ग्रोथ कमी असेल ह्याच्यानंतर आपण हे पाहणार आहोत. आता मी 4 तुम्हाला उदाहरणं देतो. मी तुम्हाला समजण्यात येईल की बाबा आपण कुठली कंपनी सिलेक्ट केली पाहिजे. तर आपण एबीसीडी अशा 4 कंपन्या पकडूया. पहिली कंपनी असणार आहे ए. तिचा आता ग्रोथ कशी आहे किंवा त्याचा पीई कसा आहे आपण बघूया. आता आपण 3 वर्षाचं इथं काय करूया, कॅल्क्युलेशन करूया. आता ईपीएस किती आहे, आपण जे ए कंपनी घेतली त्या 3 वर्षात आपल्याला इथं पाहायची पहिल्यांदा गरज आहे. तर इयर 1 मध्ये किंवा पहिल्या वर्षामध्ये तिचा ईपीएस होता 10, दुसऱ्या वर्षामध्ये तिचा ईपीएस होता 11 आणि तिसऱ्या वर्षामध्ये तिचा ईपीएस होता 12. ठीक आहे, असं पकडून चालू. आणि त्याची प्राइस पण त्याच प्रमाणात वाढली. 100 रुपयाच्या शेअरची प्राइस झाली 110, 110 रुपयाची तिसऱ्या वर्षामध्ये तिची प्राइस झाली 120. तर आता लक्षात घ्या पीई किती आला. पीईचा आपला फॉर्म्युला आहे प्राइस डिवाइडेड बाय ईपीएस. तर 100ला 10 आपण जर डिवाइड केलं तर आपला पीई आला 10. त्याचबरोबर 110ला 11 डिवाइड केलं तर आपला पीई आला 10. आणि परत 120ला जरी 12 डिवाइड केलं तरी आपला पीई आला 10. तर ह्या एक्झाम्पल मध्ये कंपनी याच्या आपल्याला काय दिसतंय, पीई त्याचा लो आहे, त्याचबरोबर त्याची ग्रोथ पण आपली कमी आहे. कारण पीई त्याचा जो आहे तो तेवढाच राहतोय 10 आणि त्याची ग्रोथ पण किती प्रमाणात वाढते, 10% वाढते. 100चा शेअर 110 होतो, 110चा शेअर फक्त 120 होतो. हे झालं कंपनी एचं. आता पहिल्या उदाहरणात आपण कंपनी ए पाहिली. आता दुसरं एक्झाम्पल घेऊ कंपनी बी. कंपनी बीचं पण आपण 3 वर्षाचा रेकॉर्ड पाहणार आहे, इयर 1, इयर 2 आणि इयर 3. ठीक आहे. आता ईपीएस, त्या कंपनीचा ईपीएस आहे 10 रुपये पहिल्या वर्षामध्ये. दुसऱ्या वर्षामध्ये तिचा ईपीएस होतो डायरेक्ट 20 आणि तिसऱ्या वर्षामध्ये ईपीएस होतो डायरेक्ट 40. ग्रोथ बघा ईपीएस ची मित्रांनो, डायरेक्ट डबल होतोय. 10चा 20, 20चा 40, म्हणजे 100% ह्याच्यामध्ये ग्रोथ आहे. आणि प्राइस, त्याची जी प्राइस आहे ती पहिल्या वर्षी होती 150, दुसऱ्या वर्षी झाली ती 500 आणि तिसऱ्या वर्षी झाली 1600. प्राइस पण मित्रांनो 15 त्रिक 45, म्हणजे जवळजवळ 200 ते 250% प्राइस पण त्याची अप्रिसिएट होती. म्हणजे यात काय होतंय, आता पीई कसा कॅल्क्युलेट करतो आपण, प्राइस डिवाइड बाय ईपीएस. जर 150ला 10 जर डिवाइड केलं आपण तर किती आला, 15 आला पीई. त्याच्यानंतर 500ला 20 डिवाइड केलं तर पीई आला आपला 25. म्हणजे पीई पण महाग होत चाललाय, वाढतोय पीई पण. ठीक आहे. आणि 1600ला जर 40 आपण डिवाइड केलं तर आपला पीई येतो 40. म्हणजे मागच्या कंपनीमध्ये बघा 10% वाढ होत होती, मात्र पीई तिथंच राहत होता 10. 3 वर्ष 10 राहिला. ह्या कंपनीमध्ये 15 होता पीई पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी तो पीई झाला 25 आणि तिसऱ्या वर्षी तो पीई झाला 40. म्हणजे पीई तो महाग होत चाललाय. त्याचबरोबर त्याचा ग्रोथ पण होत चालली, म्हणजे कंपनी सुद्धा वाढत चालली किंवा कंपनीच्या शेअर प्राइस मध्ये पण अप्रिसिएशन चांगलं होतंय, इथं आपल्याला दिसतंय. तर ह्याच्यामध्ये ह्या कंपनीला काय म्हटलं जातं, हाय पीई. कंपनीचा पीई हाय आहे, त्याचबरोबर तिची ग्रोथ पण फास्ट आहे, म्हणजे हाय ग्रोथ, हाय पीई हाय ग्रोथ ह्या कंपन्यांना म्हटलं जातं. तर जास्तीत जास्त लोक याला प्रिफर करतात. आता त्यानंतर पुढे आपण कन्क्लुजन काढणारच आहे. आता याच्यानंतर आपण तिसरं उदाहरण घेऊया, कंपनी सी. आता कंपनी सी मध्ये काय असणार आहे आपण बघूया. 3 वर्षाचा रेकॉर्ड ह्यात पण घ्यायचं. ईपीएस 100 रुपये आहे. त्याच्यानंतर पुढच्या वर्षी तो ईपीएस दुसऱ्या वर्षी झाला 80 रुपये आणि तिसऱ्या वर्षी तो ईपीएस झाला 60 रुपये. ठीक आहे. मात्र प्राइस पहिल्या वर्षी होती 2000, दुसऱ्या वर्षी झाली ती 1200 आणि तिसऱ्या वर्षी झाली 600. म्हणजे बघा 20% त्याचबरोबर पहिल्या वर्षी ईपीएस 20% कमी झाला, दुसऱ्या वर्षी तो डायरेक्ट 25% 30% ईपीएस कमी झाला. प्राइस पण 2000ची 1200 झाली, 1200 नंतर तिसऱ्या वर्षी ती डायरेक्ट प्राइस 600 वर आली. ह्याला आता बघा पीई पण त्यानंतर कमी होणार ना. आपला फॉर्म्युला असतो आहे प्राइस डिवाइडेड बाय ईपीएस. 2000 जर आपण 100 डिवाइड केलं तर आपला पीई येतो पहिल्या वर्षाचा 20, दुसऱ्या वर्षाला 1200ला जर आपण 80 डिवाइड केलं तर पीई येतो 15 आणि 600ला आपण 60 डिवाइड केलं तर पीई येतो 10. ह्या कंपन्यांना म्हटलं जातं मित्रांनो लो पीई, त्याबरोबर निगेटिव्ह ग्रोथ. कंपनीची ग्रोथ कशी आहे, निगेटिव्ह, म्हणजे कंपनीचं पाहिजे तेवढं प्रॉफिट होत नाही किंवा त्यांच्यावरती डेप्ट वाढत चालली. त्यामुळं इथं आपल्या लक्षात येतं ह्याचा पीई सुद्धा खूप स्वस्त आहे. आता बाकीच्या उदाहरणात बघितलं तुम्ही, आपण काय म्हटलं असतं, पीई स्वस्त असेल तर आपण खरेदी करू शकतो. तर तसं नाही. तर पुढे आल्यानंतर तुम्हाला त्याचं कन्क्लुजन मी आता इथं सांगणार आहे. अगोदर ह्याच्या आपण चौथा एक अजून प्रकार असतो, ते एक उदाहरण घेऊन बघूया. ह्याच्यामध्ये पण आपण 3 वर्ष हिस्ट्री बघणार आहे. पहिल्या वर्षी ईपीएस 10, दुसऱ्या वर्षी ईपीएस 30 आणि तिसऱ्या वर्षी ईपीएस 70. ईपीएस मध्ये डायरेक्ट तुमची 200% वाढ होती. 10 रुपयाचा ईपीएस 30 झाला, 30 रुपयाचा ईपीएस तुमचा 70 झाला. जवळजवळ ईपीएस खूप फास्ट वाढतोय. प्राइस पण कंपनीची बघा, ह्यात काय होतंय, कंपनीची प्राइस 100 होती, त्यानंतर प्राइस झाली 450, त्यानंतर पुढची प्राइस झाली तिसऱ्या वर्षीची 1400. म्हणजे बघा 10चं डायरेक्ट 100चं डायरेक्ट 450. ठीक आहे. आणि 450 नंतर डायरेक्ट 1400. मात्र ह्याचा पीक, ह्यांना इंडस्ट्री असेल ना, ही पीई देत नाही. पीई तेवढाच आहे 15. ह्या उदाहरणामध्ये मी काय सांगतोय, कंपनीची प्राइस पण वाढते आणि कंपनीचा ईपीएस पण वाढतोय, मात्र पीई त्याचा वाढत नाही. कारण पीई पहिल्या वर्षी 10 होता, दुसऱ्या वर्षी 15 होता आणि तिसऱ्या वर्षी तो पीई बघा
20 आहे. ठीक आहे, लक्षात घ्या मित्रांनो, पीई वाढत नाही, मात्र शेअरचा ईपीएस आणि ग्रोथ चांगले आहे, तरी पण पीई का वाढत नाही? तर त्या कंपन्यांना काय असतं, पहिले 2-3 वर्ष जर प्रॉफिट झाला तर पुढचे 2-3 वर्ष प्रॉफिट होईल का नाही ह्याची गॅरंटी नसते, किंवा हे सायक्लिकल इंडस्ट्री याला म्हटलं जातं. ह्यामध्ये ह्या कंपन्या येत असतात. ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो एअरलाईन्स असतील, त्याचबरोबर तुमचं असणारं रिअल एस्टेट सेक्टर असेल. 2-4 वर्ष त्यांचा बिझनेस चांगला चालला तर पुढचे 2-4 वर्ष चाललंच ह्याची गॅरंटी नसते. मात्र एफएमसीजी असेल किंवा दररोज लागणाऱ्या गोष्टी आहेत, ह्यांची फिक्स ह्यांची ग्रोथ होणारच आहे. किंवा बँकिंग सेक्टर असेल, प्रत्येक हा धंदा चालणारच आहे. मात्र काही धंदे असे आहेत की काही दिवस फास्ट चालतील. थोडक्यात आपण सिजनेबल म्हणतो, एखादा धंदा सिजनेबल असतो किंवा एखादा धंदा बारमाही चालतो, त्याप्रमाणे ह्याचा फरक आहे. त्यामुळे इंडस्ट्री ह्यांना पी जास्त देत नाही. लक्षात आलं मित्रांनो? तर ह्या कंपन्यांना काय म्हटलं जातं? मॉडरेट पी तेवढाच आहे, मात्र हाय ग्रोथ कंपनीज म्हटलं जातं. लक्षात आलं? हे झाले तुम्हाला सांगितलेली 4 उदाहरणं. ठीक आहे, आता मी तुम्हाला इथं 4 एक्झाम्पल दिली. ह्या 4 एक्झाम्पल नंतर आपल्याला कन्क्लुजन वरती यायचं आहे. तर कन्क्लुजन ह्याच्यातून आपण काय काढणार किंवा कसं काढणार? एकतर पीई लो आहे किंवा एकतर पीई हाय असतो, बरोबर का नाही? तुम्हाला सांगितलेल्या प्रमाणे काही कंपन्यांचा पीई कमी आहे, काही कंपनीचा पीई जास्त आहे. तर तो पीई कमी आहे ह्याची कारण शोधणं गरजेचं आहे. तर ती कारण आपण काय शोधणार आहे? एकतर स्टॉक अंडर व्हॅल्यू असला पाहिजे, म्हणजे त्या स्टॉकची ऍक्च्युअल प्राइस जास्त आहे मात्र तो आपल्याला कमी किमतीत मिळतोय, एकतर ते असलं पाहिजे. किंवा लो ग्रोथ किंवा निगेटिव्ह ग्रोथ, त्या कंपनीची ग्रोथ कशी असली पाहिजे? कमी असली पाहिजे. किंवा दुसरं तर ती कंपनी पुढे जाऊन निगेटिव्ह ग्रोथ मध्ये जाणार असली पाहिजे. हे दुसरं कारण असू शकतं. आणि तिसरी गोष्ट असू शकते की त्यांच्याकडे त्यांच्या असणार फ्युचर कंपनीचं ब्राईट नाही. कंपनीकडे असणार भविष्य येणारी इंडस्ट्री आहे, त्या इंडस्ट्रीची कंपनी आता ती इंडस्ट्री थोडी सॅच्युरेट झाली किंवा त्या इंडस्ट्रीमध्ये पाहिजे अशी ग्रोथ होणार नाही, त्या कंपनीमध्ये पाहिजे अशी ग्रोथ भविष्यात येणार नाही, त्यामुळे तिचा पीई लो असू शकतो. आता लो पीई आपण पाहिला. त्याच्यानंतर हाय पीईची पण अशीच काही कारण असू शकतात. एकतर स्टॉक ओव्हर व्हॅल्यू असू शकतो. ओव्हर व्हॅल्यू म्हणजे त्या स्टॉकची किंमत जास्त असू शकते, त्याच्यामध्ये लोकांनी बाईंग जास्त केलेलं असू शकतं. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे तो स्पेक्युलेशन असू शकतं. ह्या गोष्टी असू शकतात एकतर हाय पीई असण्याची कारण. त्याच्यानंतर दुसरं कारण, त्या कंपनीची ग्रोथच चांगली असू शकते, कंपनीचा असणारा सेल चांगला असू शकतो, मार्केट शेअर, भरपूर सारी कारण आहेत की त्याची कंपनीची ग्रोथ चांगली असू शकते. ह्याच्यानंतर तिसरं कारण, त्या कंपन्यांचं फ्युचरच मित्रांनो ग्रेट असू शकतं. आता येणाऱ्या फ्युचर रिन्युएबल एनर्जी, त्याचबरोबर असणाऱ्या इलेक्ट्रिकल व्हेकलच्या कंपन्या, त्याचबरोबर येणाऱ्या बॅटरीच्या कंपन्या, आता ह्या गोष्टी लागणार आहेत. कारण ह्या गोष्टी येणार आहेत तर त्यासाठी त्या कंपन्यांकडे ते कॉन्ट्रॅक्ट येणार आहे, त्या कंपन्यांची ग्रोथ होणार आहे, त्यांचा सेल्स वाढणार आहे, तर त्यांच्यासाठी फ्युचर चांगलं असू शकतं. त्यामुळे त्यांचा पीई हा सुद्धा महाग असू शकतो. आलं लक्षात? त्याचबरोबर आता कोणत्या कंपन्या आहेत? इलेक्ट्रिकलच्या असतील, त्यानंतर रिन्युएबलची एनर्जी असतील. त्याचबरोबर आता रस्त्यावर कंपन्या गाड्या आणणार आहेत, म्हणजे रस्ते कमी पडणार आहेत. भविष्यात काय होऊ शकतं? रस्ते पण कमी पडू शकतात. तर कन्स्ट्रक्शन कंपन्यांना पण चांगले दिवस इथून पुढे येऊ शकतात, तर त्यांचे पण पीई महाग होण्याची शक्यता इथं असते. आता मित्रांनो आपण इथं पाहिलं, त्याची कारण पाहिली की पीई लो आहे ह्याची कारण काय आहेत आणि पीई हाय आहे ह्याची कारण काय आहेत. आता ह्याच्यानंतर आपण एखाद्या कंपनी परचेस करायला जाणार आहे किंवा एखाद्या कंपनीचा शेअर खरेदी करणार आहे, तेव्हा त्या कंपनीचा शेअर स्वस्त आहे की महाग आहे हे मला कधी कळणार आहे? म्हणजे थोडक्यात उदाहरण देऊन सांगतो एकदम सोपं. आता एखादा माझ्या हातामध्ये सफरचंद आहे, त्याची साईज लहान आहे की मोठे हे मला कधी कळणार आहे? ज्यावेळेस माझ्याकडे दुसरा सफरचंद असणार आहे, बरोबर ना? जर हा सफरचंद मोठा असेल तर हा सफरचंद लहान, हा सफरचंद आपला मोठा असेल तर हा सफरचंद लहान, बरोबर ना? तर एकामेकाशी कम्पेअर केल्यानंतर लहान किंवा मोठं किंवा स्वस्त किंवा महाग आपल्याला ठरवता येतं. हा झाला पहिला मुद्दा. आता जर तुम्ही एचडीएफसी बँकेचा ह्या कंपनीचा पीई जर तुम्ही बघायला गेला तर तुम्हाला त्या सेम सेक्टर मधल्या कंपनीशीच त्याला कम्पेअर करावं लागणार आहे. ते कसं? आता तुम्ही जर एचडीएफसी बँकेचा पीई हे जर डायरेक्ट जाऊन कशामध्ये आयटीसी बरोबर जर कम्पेअर केला तर हे मॅच होणार नाही, तर सेम सेक्टर मधल्या सेम कंपन्यांचा पीई तुम्हाला तिथं मॅच करावा लागतो. लक्षात आलं? त्याचबरोबर त्या इंडस्ट्रीचा पण पीई बघायचा. आता तुम्ही बँक घेतली असेल एचडीएफसी बँक, तर एचडीएफसी बँके सेक्टर बँकिंग सेक्टरचा पीई काय चालू आहे हे पाहायचं. जर तुम्ही आयटीसीचा पीई बघत असाल तर त्या एफएमसीजी सेक्टरचा पीई काय आहे हे बघायचं. त्याचबरोबर तुम्ही इन्फोसिस, विप्रो ह्यांचा जर टीसीएस ह्यांचा जर पीई चेक करत असेल तर आयटी सेक्टरचा पीई काय आहे हे तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे. लक्षात आलं? म्हणजे इंडस्ट्रीचा पण पीई आपल्याला इथं पाहायचा आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आपण ज्यावेळेस एखाद्या कंपनीचा पीई बघतो तो काय करायचा? निफ्टी आणि सेन्सेक्स ह्यांचा पीई काय आहे हे पण कम्पेअर करायचा. म्हणजे आपल्याला समजतं की मार्केट अंडर व्हॅल्यू आहे, ओव्हर व्हॅल्यू किंवा फेअर प्राइस आहे. त्यावेळेस आपण ह्या स्टॉक मध्ये पण बाबा निफ्टीचा पीई पण व्यवस्थित आहे तर आपण ह्या स्टॉकला पण परचेस करू शकतो. म्हणजे त्याच्या पीई बरोबर ह्याला कम्पेअर केल्यानंतर तुम्हाला समजू शकतं की आपण स्वस्त घेतोय का महाग घेतोय. आलं लक्षात? म्हणजे सेम सेक्टर मधल्या कंपन्यांशी पेअर करा किंवा तुमच्या असणाऱ्या त्या कंपनीच्या इंडस्ट्रीशी
इंडस्ट्रीच्या पीई बरोबर कम्पेअर करा किंवा निफ्टी आणि सेन्सेक्सच्या पीई बरोबर तो कम्पेअर करा. इथे तुम्हाला समजेल तुम्ही कंपनी स्वस्त घेताय का, व्हॅल्यू ऑफ मनी तुम्ही घेणार आहे. आलं लक्षात. त्याचबरोबर मित्रांनो तुमचा तिसरा पॉईंट असतो त्या कंपनीची ग्रोथ सस्टेनेबल आहे किंवा टेम्पररी आहे हे तुम्हाला बघणं गरजेचं असतं. आता एखादी कंपनी आहे किंवा थोडे दिवस येते भरपूर चालते आणि नंतर ती चालत नाही, असं नाही झालं पाहिजे. तर ते पीई घेताना तुम्हाला ते पण बघणं गरजेचं आहे. फक्त पीईची व्हॅल्यू बघून आपल्याला इथं करता येत नाही. तर त्या सगळ्या असणारा ह्याच्यात असणारे सगळ्या मुद्द्यांना त्याला तुम्हाला जोड घालून त्याच्यातून तुम्हाला कन्क्लुजन काढणं खूप गरजेचं असतं. समजलं. आता पीई रेशोवरनं आपल्याला समजलं जातं की कशी कंपनी स्वस्त आहे की महाग आहे. आता मित्रांनो तुम्हाला पी हे कॅल्क्युलेट करायची गरज नाही. हे तुम्हाला समजावं कसा पी काढला जातो, त्याचे काय असणारे, त्याच्या मागे असणाऱ्या तुमच्या असणारे फॅक्टर्स हे काय आहेत हे समजण्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ बनवणे गरजेचं आहे मित्रांनो. मात्र आता हे सगळं रेडी मटेरियल आहे, ते कुठं सर्च करायचं, कसं करायचं आपण इथं आता पाहणार आहे किंवा ते कम्पेअर कसं करायचं. हा रेडीमेड सगळा डेटा आहे, फक्त आपल्याला त्याचा युज करता आला पाहिजे. आता लाईव्ह मध्ये तुमच्या समोर एक स्क्रीन येईल, ते पी कुठं पाहायचं हे मी तुम्हाला लाईव्ह मध्ये दाखवतो. आता मित्रांनो तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला एक स्क्रीन येणार आहे. गुगलवरती तुम्हाला काय करायचंय मी सगळं इथं करून दाखवणार आहे, तसंच तुम्हाला सेम करायचंय. गुगल मध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय टाकायचंय, स्क्रीनर SCREENER स्क्रीनर.in. स्क्रीनर.in वरती तुम्ही गेला की तुम्हाला स्टॉक स्क्रीनर अँड फंडामेंटल अनालिसिस टूल फॉर इंडियन ह्याच्यावरती क्लिक करायचं. ठीक आहे. ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो स्टॉक पाहिजे तो काय करायचा इथं ऍड करायचा. आपण काय घेणार आहे, HDFC बँक आला इथे HDFC बँक. ह्याच्यानंतर आल्यानंतर आता आपल्याला इथं बघायचं स्टॉक पी किती आहे दादा, 26 रुपये 40 पैसे. म्हणजे इथं आपल्याला सगळा रेडीमेड डेटा मिळत असतो, इथं आपल्याला सर्च करायची गरज नाही. आता मी इथं इंडस्ट्री पी अगोदर लावलेलं होतं, तर तुम्ही इंडस्ट्री जर पी पाहिजे असेल तर इंडस्ट्री लावल्यानंतर इथं इंडस्ट्री पी ला क्लिक करायचं. तुम्हाला हा इंडस्ट्री पी इथं डायरेक्ट येत असतो. आता मागच्या व्हिडिओमध्ये असं बघितलं होतं तसं EPS स्क्रीनरवरती पण तुम्ही EPS सर्च करू शकता. इथे EPS टाकल्यानंतर लगेच फक्त EPS टाकायचं, तुम्हाला EPS पण इथं मिळतो. त्याचबरोबर तुम्हाला 7 इयरचा किंवा 5 वर्षाचा 7 वर्षाचा जरी पीई पाहिजे असेल ॲव्हरेज तरी पण इथं मिळतो तुम्हाला. इथं काय करायचं, पीई टाकायचं. त्याच्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला दिसतं हिस्टॉरिकल पीई तुमचा 3 वर्ष 7 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष किती पाहिजे तेवढा तुम्ही इथं घेऊ शकता. हिस्टॉरिकल पीई आपण 10 वर्षाचा घेतला तर आपल्याला दिसतो 24 रुपये 20 पैसे. इथं आपल्याला 10 वर्षाचा मिळतो. त्यानंतर तुम्ही 3 वर्ष 5 वर्ष 7 वर्ष असं पण बघून वाढतोय का कमी होतोय हे पण इथं कॅल्क्युलेट करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो खाली आता तुम्हाला काय करायचंय, अजून पेअर कम्पॅरिझन करायचं किंवा एका जोडीत तुम्हाला त्याचं काय करायचंय, कम्पॅरिझन करायचं किंवा बाकीच्या असणाऱ्या पण बेस्ट बँक आहे त्यांचा पीई किती आहे हे पण आपल्याला इथं बघायचंय. तुम्ही वरती स्क्रोल करत गेला तर काय इथं तुम्हाला दिसतं पेअर कम्पॅरिझन. HDFC बँक ह्याचा पीई किती आहे, 26 रुपये 40 पैसे. त्याचबरोबर ICICI बँक ह्याचा 26 रुपये 89 पैसे. कोटक बँक 33 रुपये 79 पैसे. ऍक्सिस बँक 73 रुपये 34 पैसे, कारण ह्याची ग्रोथ ऍक्सिसची खूप फास्ट झाली होती. इंडुसड बँक काय दिसतो 33 रुपये 9 पैसे. बंधन बँक 21 रुपये 68 पैसे. IDBI बँक 38 रुपये तुमचा 25 पैसे. हे तुम्हाला इथं दिसतंय. आता हे झालं पीई कसा आपण कॅल्क्युलेट केला. आता पी नुसार आपण ठरवू शकतो कंपनी महाग आहे की स्वस्त आहे, आपल्याला व्हॅल्यू फॉर मनी आहे का, कंपनी अंडर व्हॅल्यू स्टॉक आहे तर आपण ते कधी घ्यायचा कधी आपण तो विकायचा, हा आपल्याला पीई मधून भरपूर वेळा मिळत असतं. तर भरपूर सारी लोक मित्रांनो हाय ग्रोथ हाय पीई वाल्या कंपन्यात जर वेळेस आपली पसंती देताना आपल्याला पाहायला मिळतं. तर स्क्रीनवरती तुम्हाला दाखवलं अशा प्रकारे आपण हे सगळं आपल्याला रेडी मटेरियल आहे, इथं जाऊन आपण आपला टाइम वेळ वाचवू शकतो किंवा हे सगळं कॅल्क्युलेट करत बसायची आपल्याला आवश्यकता नसते. आता ह्याच्यातून आपल्याला समजलं कसं कम्पेअर करायचं किंवा कुठले स्टॉक कशा बरोबर इंडस्ट्री बरोबर कम्पेअर करायचे, स्टॉक आपल्याला व्हॅल्यू फॉर मनी आहेत का, आपण बरोबर टायमिंगला एंट्री घेतोय का एक्झिट घेतोय का, हे आपल्याला पीई मधून थोडंफार समजण्यासाठी मदत होते. आता EPS झालं, पीई झालं, ह्याच्यानंतर रिटर्न ऑन इक्विटी रेशो असतील, ह्याच्यानंतर आणखी काही रेशो असतील, हे आपल्याला सगळं इथं पाहायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला कन्क्लुजन काढायचं की बाबा स्टॉक परचेस करायचा का, योग्य वेळ आहे का, मार्केटमध्ये आपल्याला तो स्वस्त मिळतोय का, ह्याच्यानंतर आपल्याला डिसिजन घ्यायचे की बाबा स्टॉक खरेदी करायचा की नाही. भरपूर सारे लोक मार्केटमध्ये येतात आणि असे स्टॉक खरेदी करतात, त्यांना ह्या गोष्टी माहीत नसतात की बाबा ह्याचा स्टडी कसा करायचा असतो, त्याच्यानंतर ह्याचं फंडामेंटल चेक कसं करायचं असतं. ह्या सगळ्या गोष्टी आपण इथून एक एक व्हिडिओ करून सगळी ही सिरीज कम्प्लीट करणार आहोत. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवरती प्रेस करायला विसरू नका. म्हणजे असंच नॉलेजेबल लिंकिंग व्हिडिओ असतात ते मी सदैव अपडेट करत राहतो, तुमचं नॉलेज अपग्रेड होण्यासाठी त्याची मदत होत राहील. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओची जी लिंक आहे ती प्रत्येक मराठी बंधू भगिनींपर्यंत पोहोचवण्यासाठी मित्रांनो प्रत्येकानं प्रयत्न करा.
कारण हे नॉलेज प्रत्येक मराठी बंधू भगिनींपर्यंत, प्रत्येकाच्या घरापर्यंत, घरातल्या प्रत्येक असणाऱ्या माणसांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्याच्यातून त्यांची वेल्थ क्रिएट होणं मित्रांनो खूप गरजेची गोष्ट आहे. तर प्रत्येकाने ह्याच्यामध्ये कार्यरत राहा. शेअर मार्केट क्रांती ही कंपनी आमची नसून प्रत्येक मराठी बंधू भगिनींची आहे. तर ह्याच्यामध्ये सगळ्यांनी शेअर मार्केटचं नॉलेज प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्य करत राहा. थँक्यू, धन्यवाद.